आणि संघाचं खातं खोललं, संघाचं श्री गणेश केलं एका धावेने. एक चेंडू एक धाव. दोन्ही संघ बघायला गेले तर तुल्यबळ संघ असं म्हणता येईल या पंचकृषीमध्ये या मैदानावरती. पाहूया कोणाचं पारड जड असू शकतं. क्रिकेट हा मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ असतो. कोणत्याही क्षणी कोणाचंही पारड केव्हाही कोणत्याही क्षणी जड असू शकतं. त्याप्रमाणे आपलं सामर्थ्यामध्ये या ठिकाणी आपण आपलं डाळू देऊ नका. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजत येत राहा आणि तोच आनंद आपल्या गावासाठी, आपल्या क्रिकेटसाठी, आपल्यासाठी सज्ज ठेवा. पहिलाच पार चेंडूचा बिना एक तोडून चेंडू. पाहूया एक धाव तर नक्कीच गचाळ पाहायला भेटलं. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील परिपूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दुसरी धाव परिपूर्ण होते. 2 चेंडू 3 धावा असं पुस्तकात पाहायला भेटतंय. मनीष एक टिचूची गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. पाहूया आपल्या संघासाठी कुठेतरी विजय आपल्याला चालू ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे सुनील बॅटिंगच्या माध्यमातून एक अप्रतिम अशी टोळेबाजी फटकावायची पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅट्समनची ख्याती या मैदानामध्ये पाहायला भेटते. अगोदर सामन्यामध्ये 7 चेंडू 27 धावा खर्च करून संघाला विजयी घडदौड चालू ठेवली होती. सुनील यांनी 7 चेंडू 27 धावा. त्याप्रमाणे मनीष 6 चेंडू 3 धावा 2 विकेट असं पुस्तक. दोन्ही खेळाडू समोर समोर सज्ज. थोडीशी साईड चेंज करताना राईट ओव्हर द विकेट मारा म्हणता येईल मनीषांचा सुनीलसाठी. आता मात्र पंच कपिल यांच्याकडून, योगेश यांच्याकडून वाईट चिकून होते. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 4 धावा. सुंदर पुस्तक पाहायला भेटते ते मनीष यांचं. पहिल्या सामन्यामध्ये 18 चेंडू अखेर 51 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं ते वांजलोली हनुमानवाडी संघासमोर. पुन्हा एकदा वाईट ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच यांच्याकडून वाईट चिकून होते. एक अवांतर धावेमध्ये भर पडते. संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 5 धावा बोर्डवर लागत आहेत. सुंदर असं कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला भेटतंय. गोलंदाजी प्लस फलंदाजी. परंतु विजय मध्ये कोणाच्या बाजून झुकतो याची नक्कीच आतुरता असणार. मैदानाच्या चारी कोपऱ्यातून, चारी बाजूतून पाहायला भेटणार आहे आपल्याला या ठिकाणी. सुनील एक अप्रतिम अशी टोळेबाजी फटकेबाजी. 7 चेंडू 27 धावांचा मार्गदर्शन केला होत्या पहिल्या सामन्यामध्ये. तोच पार या ठिकाणी पाहायला भेटतो का? आता मात्र डेड बॉल. पहिला चेंडू जर डेट असेल तर डेट केला जाईल. नंतरचे जे चेंडू असणार ते डेट न होता नो करण्यात येईल. याची पूर्वसूचना आम्ही नक्कीच आयोगाच्या माध्यमातून तुम्हाला दिली आहे. बरोबर ना कपिल? पहिला चेंडू डॉट असणार आहे, डेट असणार. नंतर चेंडू नो असणार आहेत नक्कीच. पुन्हा काही साईड चेंज करताना मनीष राईटवर राऊंड द विकेट मारा. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू काढून निघाला आहे. ऑफ स्टेपच्या बॅट आणि बॉलचा पुरेपूर संपर्क न होता चेंडू अप्रतिम टप्प्याचा बहाल झाला आणि विकेट किपरनं आपली भूमिका चोख बजावत मनीषने चेंडू सुपूर्द केला आहे. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना हॅलो 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 मी माईक बघ ना. हॅलो. आणि पहिला धक्का बसलाय तो सुनीलच्या स्वरूपात. एक बिग हिट करायची होती, मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाही आहे आणि त्याची क्षेत्ररक्षक असलेल्या कोणती चूक न करता सुरेख पद्धतीने झेल टिपलाय आणि पहिला धक्का बसलाय तो 11 स्टार क्रिकेट संघ वाचरोळी संघाला सुनीलच्या स्वरूपात. आता बघूया कोणाला मदत करतात ते. सुनीलची जागा घेण्यासाठी गेलाय तो प्रथमेश. नॉन स्ट्राईकला आहे तो शरद, स्ट्राईकला आहे तो प्रथमेश. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आहे. या अगोदरचा ही चेंडू सुरेख फेकला होता. एक स्विंग मारा पाहायला मिळाला होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू निर्धावीचा फेकलेला चेंडू, त्याच पद्धतीने दुसरा चेंडू फेकला आणि
परत एकदा हिट करायची होती त्या चेंडू मागे आणि झेलबाद झाला होता तो सुनील. आता मात्र या आपल्या संघासाठी काही करू शकले नाही आहेत. पुढचा चेंडू मनीषाचा रायटामोर द विकेट मारा करतोय. काही रणप गतीमध्ये चूक अडथळा निर्माण झाला आहे आणि आता सुनीलचा घेण्यासाठी आलाय तो प्रथमेश. बघूया कशा प्रकारे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिलं षटक घेऊन आलाय तो मनीष. मनीषचा चेंडूचा प्रथमच सामना करणार आहे तो प्रथमेश. क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर गोलंदाजीच्या भूमिकेत मनीषचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय तो 10 ते 12 बॉलाचा रनअप घेऊन प्रथमेशसाठी. सुरेख चेंडू होता, आखूट डब्याचा चेंडू होता, हिट करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाहीये. स्वतःच्याच फॉलो थ्रूवरती चेंडू फील्ड केलाय तो मनीषाने. निर्धाबाईचा फेकलेला चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या होते ती 5. एक गडी बाद 5. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. श्री बापदेवी क्रिकेट संघ महालोर संघाकडून घेऊन आलाय तो पहिलं षटक मनीष. एक असं लॉंग असं रनआउट पाहायला मिळतंय ते मनीषच्या स्वरूपात. राईट आर्मवर विकेट मारा करतो. सुरेख चेंडू होता, परत एकदा हिट करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाही आहे. मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव मात्र पूर्ण केली ती दोन्ही फलंदाजांनी. या एका धाव्याने संघाची धावसंख्येत भर भरते आहे. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 6. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 स्टार क्रिकेट संघाची वासरोळी संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 6. बघूया आता दुसरं षटक कोणाला आमंत्रित करतात ते संघनायक श्री बापदेव क्रिकेट संघ चे कर्णधार. संघातर्फे दुसरं आणि वैदिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो अनिकेत. या आधीच्या मॅचमध्ये खूप महाग असं ठरलं होतं ते षटक अनिकेत याचं. बघूया आता स्वतः मात्र कानमंत्र देताना मिलिंद आणि भरत कानमंत्र दिल्यानंतर परत एकदा गोलंदाजीच्या भूमिकेत अनिकेतचा चेंडू. आता मात्र राऊंड विकेट मारा करणार आहे अनिकेतचा चेंडू प्रथमेशसाठी. सुरेख चेंडू होता, निर्धाबाईचा फेकलेला चेंडू. कोणती धाव मिळत नाही. धाव संख्या मात्र स्थिर आहे. हिट करायचा होता तो प्रथमेशाला. अनिकेतचा चेंडू राऊंड विकेट मारा करतोय. सुरेख चेंडू फुलटॉपीचा चेंडू होता, त्याच पद्धतीने टोळलेला चेंडू. एक धाव तर नक्की मिळते. दुसरी धाव घेतात का बघूया. मात्र शरद याने रोखलेलं. एका धावेवरती समाधान मानावं लागते ते दोन्ही फलंदाजाला. या एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 7. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती श्री बापदेव संघाकडून. घेऊन आलाय तो दुसरं षटक अनिकेत. आता अनिकेतचा चेंडूचा प्रथमच सामना करण्याचा शरद. सुरेख चेंडू होता, लॉंगच्या दिशेने चेंडू आणलाय आणि बॅट पद्धतीचा पुरेपूर फायदा उठवलाय आणि चेंडू आणलाय सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या होते ती 13. खरोखर सुरेख अशी फलंदाजी आता पाहायला मिळते ती शरद यांच्याकडून. या मॅचमध्ये आधीच्या मॅचमध्येही देखील सुरेख अशी फलंदाजी केली होती शरद याने. आत्ता त्याच पद्धतीने ही फलंदाजी करावी लागणार आहे आणि आपल्या संघाला जास्तीत जास्त धावांचं योगदान आपल्या संघासाठी करावं लागणार आहे ते दोन्ही फलंदाजाला शरद आणि प्रथमेश. पुढचा चेंडू अनिकेतचा. सुरेख चेंडू होता, स्ट्रेट डाव केलेला चेंडू. एक धाव नक्की मिळणार आहे. दुसरी धाव घेतात का बघूया. दुसरी धावासाठी धावतायत आणि दुसरी धाव देखील पूर्ण. खरंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजामध्ये. या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 15. आत्ता मात्र बॅटअप पद्धतीचा पुरेपूर फायदा उठवतोय तो शरद. अनिकेतचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. आखूट डब्याचा चेंडू होता आणि चेंडू आणला स्ट्रेट ड्राईव्ह कमिटीच्या डोक्याच्या वरून सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. खरोखरच आखूट डब्याचा चेंडू असो, या बॅटअप पद्धतीचा चेंडू असो, या स्लो पद्धतीचा चेंडू असो, याचा पुरेपूर फायदा उठवतोय तो शरद. आणि या षटकामध्ये 2 षटकार ठोकले आपल्या बॅटमधून. शरद याने या षटकाराच्या साहाय्याने
धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 21. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. घेऊन आलाय तो अनिकेत. अनिकेतचा चेंडू शरदसाठी सुरेख चेंडू होता. आत्ता मात्र त्रिफळाचीत झालाय. परत एकदा हिट करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाही आहे. आणि स्लो बॉलचा फेकलेला चेंडू, या अगोदरचे 3 चेंडू फेकले होते हे फास्ट 100-150च्या स्पीडने फेकले होते आणि चेंडू आणला होता तो सीमारेषेजवळ. शरद याने आत्ता मात्र गोलंदाजीमध्ये स्वर मारा पाहायला मिळाला तो अनिकेतचा, आणि त्याच पद्धतीने स्लो बॉलचा चेंडू फेकला आणि आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं आहे. आणि शरदची खेळी संपुष्टात आलेली आहे. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21 आणि 22 धावांचं विजय उद्दिष्ट ठेवलंय ते श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर संघासमोर. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते श्री बापदेव क्रिकेट संघाकडून. पहिलं षटक फेकलं होतं ते मनीषाने. पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र दुसरं षटक थोडं महाग फेकलं गेलं. ते अनिकेतच्या स्वरूपात 2 षटकार आणले होते आपल्या बॅटमधून शरद याने आणि धावसंख्या पोचलाय ती 21 धावसंख्येवरती आणि 22 धावांचं विजय उद्दिष्ट ठेवलंय ते श्री बापदेव 11 स्टार संघासमोर. तरी या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतात ते चिराग सर आणि योगेश सर. तरी दोन्ही पंचांनी सामना त्वरित सुरू करायचा आहे. यापुढील खूप सामने अजून शेष आहेत. पहिला गट चालू आहे अ गट, आणि अ गटातील हा तिसरा सामना होतोय तो 11 स्टार क्रिकेट संघ वाजरोळी हनुमानवाडी विरुद्ध श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर. तरी श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलं होतं ते 11 स्टार क्रिकेट संघ वाजरोळी संघाला. आणि वाजरोळी संघाने 2 षटकामध्ये 21 धावा आपल्या संघासाठी केल्या आहेत आणि 22 धावांचं विजय उद्दिष्ट ठेवलंय ते श्री बापदेव क्रिकेट संघासमोर. बघूया कशा प्रकारे पार पडतात. आता मी माझ्या मित्र लाखन याला मी विचारू शकतो, पहिल्या षटकामध्ये काही धावा आपल्या संघासाठी काढू शकले नाही आहेत. आता बघूया दुसऱ्या षटक एक महाग ठरलं होतं ते अनिकेतचं आणि धावसंख्या झाली होती 21. आता 2 षटकाच्या खेळामध्ये कोण संघ विजयीच्या दिशेने जाऊ शकतो. नक्कीच आकाश, धन्यवाद आकाश. या ठिकाणी नक्कीच की मॅच हा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. कोणत्याही क्षणी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कुठेही कोणाकडे झुकू शकतो. त्याप्रमाणे पहिल्या षटकात 7 चेंडू 6 धावा खर्च केल्या होत्या एक गडीच्या मोबाईलमध्ये. नंतर मात्र 2 पहार चढवले मोठे 6 षटकारचे आणि 12 धावा इथे 2 चेंडूवरती मार्गदर्शित केल्या आणि स्कोरबोर्ड नक्कीच शरदने 21च्या धावसंख्येवर नेऊन ठेवलं. परंतु दोन्ही संघ अप्रतिम असे संघ दोन्ही या ठिकाणी मानले जातात. त्याचप्रमाणे पुढील सामन्याची सूत्र हाती घेताना ब गटमध्ये पहिला सामना रंगण्यात येतो अमर शक्ती क्रिकेट संघ आंबावली विरुद्ध जय वरदान माता क्रिकेट संघ शेवरे अ. दोन्ही संघांना प्रथम पुकार टॉससाठी टॉस बॉक्समध्ये आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. अमर शक्ती क्रिकेट संघ आंबावली विरुद्ध जय वरदान माता क्रिकेट संघ शेवरे अ. दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिलं षटक घेऊन येताना पहिल्या षटकावरती पार चढवला येतो. दंडनीत खणखणी षटकार. ज्या ठिकाणी मला पाठवलं गेलं ती मला भूमिका कुठेतरी पार पाडायची आहे आणि तीच भूमिकेचं सूत्र हाती घेत असताना पहिल्याच चेंडूवरती पार चढवला. उद्दिष्ट आहे ते 22 धावांचं. 12 चेंडू आणि 22 धावा. पहिल्या चेंडूवरती पार चढवला येतोय दणदणीत खणखणी षटकार. सलामाची जोडी मात्र मैदानामध्ये टळटकून उभी आहे. भरत आणि मिलिंद. त्याप्रमाणे भरत अप्रतिम असा मुद्रा पाहायला भेटतो. बॅटिंगच्या माध्यमातून दाखवून दिलाय की तू बॉलरची भूमिका बजावत असेल तर मी बॅटिंगची भूमिका नक्कीच बजवून पहिल्या चेंडूवरती 7 धावा मात्र मार्गदर्शित केल्या आहेत आणि गोलंदाजीवरती दडपण टाकले. पाहूया पुढच्या 5 चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळतात ते. भरत आणि मिलिंद याची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक आहे तो भरत आणि नॉन स्ट्राईक आहे तो मिलिंद. दरम्यान सामन्याची सूत्र हाती घेताना गोलंदाजी मार्फत येतो प्रथमेश. पुन्हा पार दिला समोर स्ट्रेट डाईव्ह येतोय दणदणीत खडखड लॉंगऑफच्या डोक्याच्या उंचीमध्ये चेंडू येतो 6 धावांसाठी. ज्या ठिकाणी 2 चेंडूवरती 2 पार चढवून 6 12 धावा मार्गदर्शित केल्या आणि प्रथमेशची धुवाधार अशी गोलंदाजी
पृथक्करण 2 चेंडूवरती 12 धावा नस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतोय भरत आणि त्याप्रमाणे 2 षटकार नक्कीच हाणलेत. पाहूया तिसरा षटकार देखील येतो का. ज्या ठिकाणी 12 चेंडू 22 धावा नक्कीच सामन्यामध्ये काही होऊ शकतं, परंतु 2 चेंडूवरती 2 षटकार नक्कीच आणलेत. तिसरा चेंडू पात्र पाहूया चेंडू हवे झेल होतो का. मला वाटतं या ठिकाणी झेल. कोणतीच चूक न करता चेंडूला दिशा दाखवली लेग कटमध्ये आणि चेंडू सुपर झाला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि कॅचअप जाऊन तंबूचा रस्ता पत्तावा लागतो. तो भरत याला 2 नक्कीच म्हणतात 2 चेंडूवरती 2 प्रारंभ चढवून संघ नियोजन व्यवस्थितरित्या विजयाच्या दिशेने गौरव करताना चालू ठेवलं आहे. भरत यांनी त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विदेश आणि मिलिंद अशी जोडी मतं माहिती आहे. प्रथम स्ट्राईक येतो विदेश. भरतची जागा घेण्यासाठी विदेश. पाहूया भरत 2 चेंडू आणि 12 धावा उद्दिष्ट आहे ते 22 धावांचं. दरम्यान चेंडूतून निर्धाव आत्ता मात्र सुंदर नाही सापडत असताना चेंडू फिरकवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क करायचा चेंडू सुपवत होता विकेट किपरकडून. मला वाटतं प्रथमेशकडे 4 चेंडू आणि 12 धावा 2 चेंडू होते 2 मध्ये षटकार आणले 12 धावेवर स्टॉपेट ठेवलं आहे. आता मध्ये 2 चेंडू सुरेख टाकलेत. या ठिकाणी टॉच होत आहे. अमर शक्ती क्रिकेट संघ आंबवली विरुद्ध जयवर्धन माता क्रिकेट संघ शेवरे तिसऱ्या सामन्याची झुंज ब गटमध्ये. धन्यवाद आकाश. पुढचा चेंडू प्रथमेश याचा सुरेख असा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू होते सीमारेषेजवळ, मात्र एक धाव पळत पूर्ण केले त्या दोन्ही फलंदाजांनी. या एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 13 आणि अमर शक्ती क्रिकेट संघ आंबवली संघाने टॉच विन झाला आहे. डिसिजन सांगायचं आहे. दरम्यान मला वाटतं 1 षटकाचा खेळ समाप्त होतोय. स्कोर बोर्ड हलतं ठेवलं आहे. 22 धावांचं माफक उद्दिष्ट आहे. यामध्ये तिसऱ्या सामन्यासाठी ब गटमध्ये अमर शक्ती क्रिकेट संघ आंबवली संघ टॉच विन होऊन झाला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आमंत्रित केलं आहे ते जयवर्धन माता क्रिकेट संघ शेवरे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद आकाश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 स्टार क्रिकेट संघ वाजोळी संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 14. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघूया संघातर्फे पहिलं आणि वैदिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय तो राज आणि राजचा चेंडूचा प्रथमच सामना करणार तो मिलिंद. 85 गाड घेतल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. राजचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार आहे. क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर सुरेख चेंडू होता. फुलटविरुद्ध चेंडू होता. बघूया उंच असा गेलेला आहे. झेल होतो का. झेलकडे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय तो दोन्ही फलंदाजांनी. या चेंडूमागे 2 धावा मात्र पळत पूर्ण केल्या. या 2 धावाने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 16. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आणि हा सामना कंपल्सरी चेस असणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. राजचा चेंडू एक यॉर्करमधील चेंडू फेकायचा होता, मात्र त्याचं रूपांतर फुलटॉसमध्ये झालं होतं आणि एक झेल उठला होता, मात्र झेल काय घेऊ शकला नाही आहे तिथील क्षेत्ररक्षक. त्याचा फायदा उठवलाय तो दोन्ही फलंदाजांनी. राजचा चेंडू राईट विकेट मारा करतोय आणि चेंडू आणला सीमा रेषा बाहेर. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना आणि चेंडू आणलाय जो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि हा सामना 1 हाती जिंकलाय तो श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर. तरी विजयी संघाचे मनपूर्वक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढच्या वर्षी निमंत्रण. धन्यवाद. धन्यवाद आकाश. नक्कीच
सुंदर असं पृथक्करण पाहायला भेटलं. 6 चेंडू आणि 8 धावाचं पृथक्करण असताना मिलिंद यांनी षटकार ठोकत विजय गौरव चाहू ठेवली आणि संघाला आपल्या विजय करत एक मुलाचा वाटा उचलला. पुढील दोनदा सामना येतो ब गटमध्ये पहिली रंगत अमल शक्ती क्रिकेट संघ आंबवली विरुद्ध जयवर्धन माता क्रिकेट संघ शेवरे अ. दोन्ही संघांना शुभेच्छा असणार मित्रांनो. अमल क्रिकेट संघ आंबवली संघाने टॉस विन होऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि फलंदाजी पाचारण केलं आहे. ते जयवर्धन माता क्रिकेट संघ शेवरे अ या संघाला